हाय फ्रेंड्स, आज आपण एक्सप्रेशन फॉर सी पी मायनस सी व्ही आणि एक्सप्रेशन फॉर सी पी बाय सी व्ही हे एक्सप्रेशन बघणार आहे. तर सगळ्यात आधी आपण सी पी मायनस सी व्हीचा डेरिव्हेशन सॉल्व करूया. तर बघा इथं काय म्हटलेलं आहे, सी पी मायनस सी व्ही. आपल्याला सगळ्यात आधी माहिती असणं गरजेचं आहे की सी पी काय आहे आणि सी व्ही काय आहे. तर द मोलेक्युलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर डिनोटेड बाय सी पी अँड द molecular specific heat at constant volume is denoted by CV. तर त्याचे इक्वेशन्स काय आहेत, व्हॅल्यू काय आहेत, तर सी पी इज इक्वल टू डो क्यू अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजेच काय, चेंज इन हीट विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टेम्परेचर. म्हणजे जसजसं टेम्परेचर चेंज होते तसं त्याच्यातली हीट पण चेंज होत जाणार आहे. तर याला काय म्हणतात, डो क्यू अपॉन डो टी स्पेसिफिक हीट, मोलेक्युलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड सी व्ही इज इक्वल टू डो क्यू अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग सी पी मायनस सी व्ही काय होणार, पुढचं इक्वेशन डो क्यू अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस डो क्यू अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बट वी नो दॅट डो क्यू इज इक्वल टू टी डी एस, टी डो एस, म्हणजे चेंज इन हीट इज इक्वल टू टेम्परेचर इंटू चेंज इन एंट्रॉपी. हे इक्वेशन आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये बघितलेलं आहे सुरुवातीला. देअरफॉर सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू, आता ही डो क्यूची व्हॅल्यू टी डी एस जी काय व्हॅल्यू आहे ती आपण या इक्वेशनमध्ये पुट करणार आहे, वरच्या इक्वेशनमध्ये. तर इक्वेशन काय ते बघा, सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू टी इंटू डो एस अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस टी इंटू डो एस अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हे झालं नेक्स्ट इक्वेशन. As the entropy S is the function of T and V, since ds is the perfect differential we have, म्हणजे आता काय करायचं आहे, तर ds ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ह्या वरच्या इक्वेशनमध्ये तुम्हाला दिसेल इथे की डो एस अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर ही जी व्हॅल्यू आहे ती आपण पार्शियल डिफरन्सिएशन आणि परफेक्ट डिफरन्शियलच्या इक्वेशननुसार डी एसच्या ती व्हॅल्यू साईडला काढून आपण त्याची फक्त व्हॅल्यू इथे पुट करू शकतो आहे. त्यामुळे आपण खाली काय घेतलेलं आहे, तर एंट्रॉपी एस इज द फंक्शन ऑफ टी अँड व्ही असं म्हटलेलं आहे आणि डी एस इज द परफेक्ट डिफरन्शियल. मग डी एसचं इक्वेशन काय ते, पार्शियल डिफरन्शिएशन म्हणजे टेम्परेचरनुसार एकदा चेंज होणार आणि व्हॉल्यूमनुसार एकदा चेंज होणार. जेव्हा टेम्परेचरनुसार चेंज होणार तेव्हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणार. इथं दिसेल तुम्हाला, टेम्परेचरनुसार जेव्हा चेंज होते तेव्हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे आणि व्हॉल्यूमनुसार जेव्हा चेंज होते तेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. आणि या दोन्हींची जेव्हा आपण ॲडिशन घेणार आहे तेव्हा आपल्याला परफेक्ट डिफरन्शियल डी एसचं मिळणार आहे. हे आपण पाहिलेलं आहे याच्या आधीच्या डेरिव्हेशन्समध्ये. तर डी एस इज इक्वल टू काय ना, डो एस अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इंटू डी टी प्लस डो एस अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इंटू डी व्ही. हेन्स वी कॅन राईट डो एस अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू डो एस अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्लस डो एस अपॉन डो व्ही इंटू टी, सॉरी, ॲट कॉन्स्टंट टी इंटू डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे आपल्याला हे इक्वेशन कसं मिळालं, तर डो एस अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर जी काय व्हॅल्यू आहे ती फक्त आपण बाजूला ठेवली आणि ह्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट केल्या, डो एस अपॉन डो टीची व्हॅल्यू. मग काय इक्वेशन आलं, 1.50. हे इक्वेशन आपल्याला इथं दिसेल. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, तर मल्टिप्लाइंग बाय टी वी गेट, म्हणजे या 1.50 इक्वेशनला टीनं मल्टिप्लाय करायचं, कॅपिटल टीनं. टी इंटू डो एस अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू टी इंटू डो एस अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्लस टी इंटू डो एस अपॉन डो व्ही, म्हणजे दोन्ही टर्मला टीनं मल्टिप्लाय होणार, डो व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इंटू डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. असं इक्वेशन मिळालं. आता आपण काय करायचं आहे, तर यातली जी आर एच एस साईडला असलेली व्हॅल्यू आहे, ही जी व्हॅल्यू आहे
RHS साईडला ही जी व्हॅल्यू दिसते ती इथं प्लसमध्ये आहे आणि LHSला जाताना काय होणार तर मायनस होणार. मग हे खालचं 1.51 जे इक्वेशन दिसते ते आपण तशाच पद्धतीने लिहिलेलं आहे. इथे तुम्हाला दिसेल बघा, टी डो एस अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर, ही प्लसची टर्म आपण या RHS साईडला मायनसमध्ये आणली. मायनस टी इंटू डो एस अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू टी इंटू डो एस अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर into dou v upon dou t at constant pressure. This is the next equation. Substituting in equation 1.49, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती जर आपण इक्वेशन नंबर 49 मध्ये पुट केली तर काय येईल बघा, इथे बघा 1.49 मध्ये ही व्हॅल्यू दिसते. ही जी व्हॅल्यू दिसते ती आपण आत्ता इथं आपल्याला व्हॅल्यू मिळाली या इक्वेशनमध्ये. या इक्वेशनमध्ये टी इंटू डो एस अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशरची ही जी काही नेक्स्ट व्हॅल्यू मिळाली आहे RHSला ती आपण काय करणार आहे तर ह्या 1.49च्या इक्वेशनमध्ये पुट करणार आहे. तर इक्वेशन कसं होणार बघा, 1.49 ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर तर CP मायनस CV इज इक्वल टू टी इंटू डो एस अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इंटू डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तर आता हे रिलेशन आपल्याला मिळालं. नेक्स्ट काय करणार आहे आपण, अकॉर्डिंग टू मॅक्सवेल्स फर्स्ट थर्मोडायनॅमिकल रिलेशन. थर्मोडायनॅमिकल रिलेशनचं इक्वेशन काय आहे तर डो एस अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज इक्वल टू डो पी अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्यामुळं हे इक्वेशन कसं होणार परत, ही जर व्हॅल्यू आपण पुट केली डो एस अपॉन डो व्हीची, म्हणजे ही व्हॅल्यू जी आत्ता आपल्याला इथं मिळाली ती या इक्वेशनमध्ये पुट केली तर कसं होणार परत हे इक्वेशन, CP मायनस CV इज इक्वल टू टी इंटू डो पी अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इंटू डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. हे झालं तुमचं नेक्स्ट इक्वेशन. वी कॅन राईट इक्वेशन 1.52, म्हणजे आत्ता जे आलेलं इक्वेशन आहे ते आपण कशा प्रकारे लिहू शकतोय तर CP मायनस CV इज इक्वल टू टी इंटू डो पी अपॉन डो व्ही. आता इथं काय केलं आहे बघा, तर ही जी व्हॅल्यू आहे, ही जी व्हॅल्यू दिसते ती आपण कशा प्रकारे लिहू शकतोय तर डो पी अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ही व्हॅल्यू कशा प्रकारे लिहू शकतोय आपण तर इथं जी तुम्हाला व्हॅल्यू दिसते डो पी अपॉन डो टी, ही व्हॅल्यू आपण डो पी अपॉन डो व्ही आणि डो व्ही अपॉन डो टी अशी लिहिली तरी व्ही कॅन्सल आउट होऊन परत तेच आपल्याला डो पी अपॉन डो पी अपॉन डो टी हेच इक्वेशन मिळणार आहे, बरोबर आहे. तर आपण पार्शियल डिफरन्सिएशन घेताना अशा प्रकारे इक्वेशन लिहू शकतो आहे. हे मॅथ्समध्ये डिराईव्ह केलेलं आहे आपण याआधी. तर डो पी अपॉन डो टी हे कशा पद्धतीने लिहू शकतो आहे तर इथं इक्वेशन हे आलेले आहेत, हे दोन पद्धतीनं आपण लिहू शकतो आहे मल्टिप्लिकेशनमध्ये. तर हे इक्वेशन कसं होणार मग नेक्स्ट इक्वेशन, तर CP मायनस CV इज इक्वल टू टी इंटू डो पी अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इंटू डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इंटू डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. हे अशा प्रकारे स्प्लिट झाल्या दोन व्हॅल्यू. त्याच्यानंतर ही खालची व्हॅल्यू आपण, ही जी व्हॅल्यू आहे ती आहे तशी इथं लिहिली आहे. आता इक्वेशन कसं होणार नेक्स्ट इक्वेशन, ह्या दोन व्हॅल्यू एकसारख्याच आहेत, आपण ऑब्वियसली मल्टिप्लिकेशन करू शकतो. एक्स आणि एक्स असेल तर एक्स स्क्वेअर होते, वाय आणि वाय असेल तर वाय स्क्वेअर होते. तशा पद्धतीनं या दोन एकसारख्या व्हॅल्यू आहेत तर आपण त्याचा स्क्वेअर लिहू शकतो. तर नेक्स्ट इक्वेशन कसं होणार, CP मायनस CV इज इक्वल टू हे इक्वेशन टी इंटू डो पी अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इंटू डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर या ब्रॅकेटचा स्क्वेअर. बट द बल्क मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर E इज इक्वल टू मायनस डो पी अपॉन डो व्ही बाय व्ही. आता हे इक्वेशन आहे ते बल्क मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचं आहे.
हे आपण इलॅस्टिसिटीमधून जे डिराईव्ह पार्ट केलेलं आहे त्याच्यामधून घेतलेलं आहे. तर हे तुम्ही याच्या आत्ता जर आहे ते पाठ आहे तसं पाठ करा. म्हणजे MCQमध्ये तुम्हाला विचारू शकतात बल्क मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरचं इक्वेशन काय आहे, किंवा जे छोटे छोटे पार्ट आहेत त्याच्यामधले जे महत्त्वाचे वाटतात ते नोट डाऊन करा आणि तुम्ही एक्झामसाठी ते प्रिपरेशनसाठी करू शकता. तर हे कसं आहे इक्वेशन, E इज इक्वल टू मायनस डो पी अपॉन डो व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू मायनस व्ही इंटू डो व्ही अपॉन व्ही, जे हे खाली डिवाईडला आलेलं आहे ते ऑब्वियसली आपण वरती मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार आहे. तर मायनस व्ही इंटू डो पी अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर हे पुढचं इक्वेशन येणार आहे. अँड द कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन अल्फा इज अल्फाची व्हॅल्यू काय आहे इथं सांगितले. कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन अल्फा इज इक्वल टू 1 अपॉन व्ही डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे आपल्याला ह्याच्यात दोन व्हॅल्यू मिळाल्या, अल्फाची एक आणि ईची एक जी व्हॅल्यू मिळाली. त्याच्यामध्ये डो पी अपॉन डो व्ही एक आहे इथं आणि डो व्ही अपॉन डो टी एक आहे, बरोबर. तर या ज्या आलेल्या व्हॅल्यू आहेत त्या आपण रिअरेंज केल्या. म्हणजे डो पी अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर याची व्हॅल्यू आपण कशी लिहू शकतो, तर हे मायनस व्ही या साईडला गेलं तर इक्वेशन कसं होणार, हे मायनस ई अपॉन व्ही. मग तेच फक्त इथे लिहिलेलं आहे, डो पी अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज इक्वल टू मायनस ई अपॉन व्ही. आणि नेक्स्टचे पुढची जी व्हॅल्यू आहे म्हणजे अल्फाची व्हॅल्यू आहे ती कशी लिहिलेली आहे, तर इथं बघा अल्फा इज इक्वल टू 1 अपॉन व्ही डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर जर आपण इकडच्या साईडला ठेवलं तर यामधलं जे 1 अपॉन व्ही आहे इथं डिवाईडला आहे ते इथं मल्टिप्लिकेशनला जाणार, म्हणजे अल्फा इंटू व्ही होणार. मग ह्याची व्हॅल्यू इथं लिहिलेली आहे, डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू अल्फा इंटू व्ही. हे झाले इक्वेशन नंबर. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण यावरच्या इक्वेशनमध्ये पुट करणार आहे. ही जी डो व्ही अपॉन डो टीची व्हॅल्यू आहे ती आपण इथं पुट करणार आणि जी ही डो व्ही अपॉन डो टीची व्हॅल्यू आहे ती इथं पुट करणार. तर अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन काय मिळणार. मग नेक्स्ट इक्वेशन जर पुट केला तिथं व्हॅल्यू, तर सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू मायनस टी आहे तसं राहिलं, मायनस ई अपॉन व्हीची जी इथं मायनस साईन होतं ते आपण तिथं लिहिलेलं आहे आणि ई अपॉन व्ही इंटू अल्फा स्क्वेअर व्ही स्क्वेअर घेतलेलं आहे, कारण का इथं या वरच्या इक्वेशनमध्ये स्क्वेअर यायचा आणि आपण इथं व्हॅल्यू कशाची काढली, डो व्ही अपॉन डो टीची, याचा स्क्वेअर केला आपण. या दोन्ही व्हॅल्यू इथं पुट केल्यानंतर हे अशा प्रकारे इक्वेशन आलेलं आहे. तर इथे तुम्हाला दिसेल सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू मायनस टी ई अपॉन व्ही अल्फा स्क्वेअर इंटू व्ही स्क्वेअर. देअरफोर आता इथं व्ही आणि व्ही स्क्वेअरमधला एक व्ही कॅन्सल आउट होऊ शकतो आहे. इथं बघा हा व्ही कॅन्सल होणार आणि यातला एक व्ही कॅन्सल होणार, फक्त राहिला व्ही. तर इक्वेशन कसं होणार, सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू मायनस टी ई इंटू अल्फा स्क्वेअर व्ही. दिस इज द एक्सप्रेशन फॉर सी पी मायनस सी व्ही. हे लास्टचं जे इक्वेशन आहे ते एक्झामला येऊ शकते. MCQज विचारू शकतात की सी पी मायनस सी व्हीची व्हॅल्यू काय आहे किंवा कोणती व्हॅल्यू येऊ शकते. तर काय होणार याचं इक्वेशन, सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू मायनस टी ई इंटू अल्फा स्क्वेअर व्ही. दिस इज द एक्सप्रेशन फॉर सी पी मायनस सी व्ही. आता आपण सी पी मायनस सी व्हीचं हे जे इक्वेशन निघालेलं आहे त्याच्यावरून आयडियल गॅससाठी काय इक्वेशन येते आणि रिअल गॅससाठी काय इक्वेशन येते ते बघूया. आधी आयडियल गॅसचं डिफरन्सिएशन डेरिव्हेटिव्ह सॉल्व करूया. तर इथं बघा आयडियल गॅसचं इक्वेशन काय आहे, तर पी व्ही इज इक्वल टू आर टी, एनची व्हॅल्यू पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, एनची व्हॅल्यू आपण 1 मोल घेतो आहे आयडियल गॅसला
आणि PV इज इक्वल टू RT हे आयडियल गॅसचं इक्वेशन आहे, हे आपल्याला माहिती आहे. तर आता हे जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये P म्हणजे प्रेशर आणि टेम्परेचर चेंज होतात, व्हॅरी होतात. पण व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला काय इक्वेशन येते ते बघणार आहे आपण. आणि R हा रेडबर्ड्स कॉन्स्टंट आहे, तो ऑलरेडी कॉन्स्टंट असतो आहे. त्यामुळे फक्त व्हॅल्यू कोणत्या चेंज होणार तर P आणि Tच्या. मग त्याचं जर डिफरन्सिएशन घेतलं तर काय येणार, ∂P/∂T ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू V जी आहे ती लेफ्ट साईडला जाणार, सॉरी RHS साईडला जाणार इकडे, आणि R/V असं इक्वेशन येणार. आता पुढं बघा, देअरफॉर अँड ∂V/∂T ॲट कॉन्स्टंट प्रेशर. जर कॉन्स्टंट प्रेशरला आपण इक्वेशन बघितलं तर V व्हॉल्यूम आणि चेंज काय होणार तर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर चेंज होणार. त्याच्यामुळं dV/dt ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू R/P. म्हणजे एकदा आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूमसाठी इक्वेशन घेतलं ते आलं R/V, जे हे इक्वेशन आहे. आणि एकदा कॉन्स्टंट प्रेशरसाठी इक्वेशन घेतलं ते काय आलं R/P. आता हे CP-CV ही जी व्हॅल्यू आपण मगाशी याआधी इक्वेशन काढलं होतं CP-CVचं, हे इक्वेशन, ह्या इक्वेशननुसार आता ही व्हॅल्यू तिथं पुट करायची आहे. या ज्या व्हॅल्यू आपल्या निघलेल्या आहेत कोणती कोणती तर R/V आणि R/P ह्या ज्या दोन व्हॅल्यू आपल्याला इथं मिळालेल्या आहेत त्या आपण त्या इक्वेशनमध्ये पुट करणार आहे. जे इक्वेशन CV-CP याचं जे इक्वेशन CP-CV याचं जे इक्वेशन होतं त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर इक्वेशन काय येणार तर हे इक्वेशन येणार. CP-CV इज इक्वल टू T इंटू R² डिवायडेड बाय PV इज इक्वल टू T इंटू R² डिवायडेड बाय RT. इथं काय केलेलं आहे तर PV म्हणजेच RT, आयडियल गॅसचं इक्वेशनच आहे. PV इज इक्वल टू RT. त्याच्यामुळं फक्त PV आणि PVनं RTला रिप्लेस केलेलं आहे. मग इक्वेशन कसं येणार, आरमधून एक R कॅन्सल आउट होणार, आरमधून हा एक R कॅन्सल होणार आणि Tला T कॅन्सल होणार, राहणार काय फक्त R शिल्लक राहणार. त्याच्यामुळे इक्वेशनची व्हॅल्यू काय येणार CP-CV इज इक्वल टू R. तर हे जे इक्वेशन आहे CP-CVचं हे आयडियल गॅससाठी इक्वेशन आहे. CP-CV इज इक्वल टू R इज द रेडबर्ड्स कॉन्स्टंट. ही जी व्हॅल्यू येते आपल्याला मिळालेली आहे CP-CVची फॉर आयडियल गॅस. आता रिअल गॅससाठी बघणार आहे. आयडियल गॅससाठी जसं PV इज इक्वल टू RT इक्वेशन आहे तसं रिअल गॅससाठी कोणतं इक्वेशन आहे वंडर वॉल्स इक्वेशन. तर ते कोणतं आहे P+A/V² V B इज इक्वल टू RT. आता ह्याचाच अर्थ काय होतो आहे, जर ही व्हॅल्यू V B मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू या साईडला आणली तर डिवाईडला येणार. त्याच्यामुळे पुढचं इक्वेशन कसं झालेलं आहे P+A/V² इज इक्वल टू RT/V B, where A and B are the van der Waals कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत त्या A आणि Bच्या, ज्या त्या प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचरवर अफेक्ट करतात. ओके. जर या आलेल्या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू Tनं तर ही पुढची व्हॅल्यू मिळते ∂P/∂T ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू R/V B. आता पुढं काय करायचं आहे, अगेन डिफरन्शिएटिंग इक्वेशन 1.7 विथ रिस्पेक्ट टू T ॲट कॉन्स्टंट प्रेशर. हे कॉन्स्टंट व्हॉल्यूमला इक्वेशन आलं आणि कॉन्स्टंट प्रेशरला जर तुम्ही सॉल्व करून बघितलं तर कुठली व्हॅल्यू येईल तर ही व्हॅल्यू मिळणार आहे, ही व्हॅल्यू. आणि डिफरन्शिएट आपण विथ रिस्पेक्ट टू ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला केलं तर ही व्हॅल्यू मिळणार आहे. फक्त काय केलं आहे 1.57 जे इक्वेशन आहे ते आधी आपण ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला, म्हणजे व्हॉल्यूम जी टर्म याच्यामधली व्हॉल्यूम टर्म आहे ती कॉन्स्टंटला dV/dt जर केलं तर 0 येते. कॉन्स्टंट टर्मचं जेव्हा डिफरन्शिएशन घेतो आपण तेव्हा 0 व्हॅल्यू येते. त्यामुळे ही टर्म इथून कॅन्सल झाली
आणि याचं डिफरन्सिएशन काय आलं पुढच्या टर्मचं, तर ह्या टर्मचं डिफरन्सिएशन काय येणार विथ रिस्पेक्ट टू टी, डो अपॉन डो टी आर टी अपॉन व्ही मायनस बी, डो टी अपॉन डो टी 1 होणार आणि ही जी व्हॅल्यू आहे कॉन्स्टंट टर्म ती खाली येणार आर व्ही मायनस बी. मग हे अशा प्रकारे हे पहिलं इक्वेशन डिफरन्शिएट झालं ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. इथं काय लिहिलेलं आहे ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि पुढचं जे डिफरन्सिएशन घेतलेलं आहे नेक्स्ट ते ॲट कॉन्स्टंट प्रेशर घेतलेलं आहे. आता ते बघा कसं केलं आहे. तर सुरुवातीला ॲट कॉन्स्टंट प्रेशर आहे म्हटल्यानंतर हे जे इक्वेशन आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर जेव्हा आपण व्हॅल्यू घेणार तेव्हा हे येणार डो पी अपॉन डो टी येणार ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग जर टर्म पी कॉन्स्टंट असेल तर त्याचं डिफरन्शिएशन 0 येणार, त्याच्यामुळं ही व्हॅल्यू 0 झाली. परत ए अपॉन व्ही स्क्वेअर, ए अपॉन व्ही स्क्वेअरचं म्हणजे ए कॉन्स्टंट टर्म आहे आणि व्ही स्क्वेअर ही डिफरन्शिएट होणार, त्याच्यामुळं त्याचं डिफरन्शिएशन काय येणार तर 2 अपॉन व्ही क्यूब मायनस 2 अपॉन व्ही क्यूब ते आपण लिहिलं. आणि ही टर्म ए जे कॉन्स्टंट टर्म आहे ती लिहिली आहे म्हणजे काय येणार 2a अपॉन व्ही क्यूब. आणि डिफरन्शिएट कशानुसार झालं आहे तर डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशरला, त्यामुळे तीही टर्म इथं ॲड होणार. आणि त्याच्यानंतर पुढं आर टी अपॉन व्ही मायनस बी हे जे इक्वेशन आहे त्याचं डिफरन्सिएशन घेतलं तर ते डिफरन्सिएशन कसं येणार मायनस आर टी अपॉन व्ही मायनस बी स्क्वेअर डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट पी. हे तुम्ही सॉल्व करून बघितलं तर तुम्हाला डिफरन्सिएशन कळेल. त्याच्यानंतर प्लस आर अपॉन व्ही मायनस बी ही जी टर्म आहे विथ रिस्पेक्ट टू डो टीनं डिफरन्शिएट करून आलेली आहे आणि ती काय आली आहे आर अपॉन व्ही मायनस बी. तर अशा पद्धतीनं आपण सॉल्व करू शकतो आहे. आणि ह्याची पुढची व्हॅल्यू कशी घेतली आहे तर डो व्ही अपॉन डो टी ही जी टर्म आहे मायनसची टर्म ती या साईडला गेल्यानंतर प्लस होणार, म्हणजे इथं निगेटिव्ह असल्यावर इथे पॉझिटिव्ह होणार. आणि हे निगेटिव्ह साईनचे 2 इक्वेशन्स आले. आणि त्यामधून डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर ह्या 2 टर्म एकसारख्या असल्यामुळे कॉमन काढलेत. आणि त्यानंतर इक्वेशन आतमध्ये कसं राहणार तर आर टी अपॉन व्ही मायनस बी स्क्वेअर ही टर्म बघा आर टी अपॉन व्ही मायनस बी स्क्वेअर मायनस 2a अपॉन व्ही क्यूब. आणि ह्या ज्या टर्म आहेत इथल्या त्या याला मल्टिप्लाय झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर इज इक्वल टू ही जी टर्म आहे ती आहे तशी राहणार इकडची. अशा पद्धतीनं आपण याचं डिफरन्सिएशन घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुढे टर्म कशी आलेली आहे तर डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आपण फक्त आता नेक्स्ट टर्ममध्ये काय केलेलं आहे तर ही जी मल्टिप्लिकेशनमधली टर्म आहे ती इकडे आणून डिवाईड केलेली आहे या टर्मला या इक्वेशनमध्ये. या इक्वेशनमध्ये तुम्हाला दिसेल की फक्त आपण ही टर्म या साईडला डिवाईड केलेली आहे. त्यामुळे इक्वेशन कसं झालं तर डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू आर अपॉन व्ही मायनस बी डिवायडेड बाय आर टी अपॉन व्ही मायनस बी स्क्वेअर मायनस 2a अपॉन व्ही क्यूब. हे तुमचं नेक्स्ट इक्वेशन आलं. आता या ज्या 2 व्हॅल्यू निघालेल्या आहेत डो पी अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर या व्हॅल्यू आपण सी पी मायनस सी व्हीचा जो इक्वेशन काढलं होतं जे त्याच्यामध्ये पुट करणार आहे. आणि तेव्हा मग ही व्हॅल्यू कशी येणार तर टी इंटू सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू टी इंटू त्या फक्त व्हॅल्यू पुट करत जायचं आहे त्याच्यामध्ये. तर ते व्हॅल्यू दाखवते तुम्हाला. टी इंटू काय आहे या 2 टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत इथे. आणि डो व्ही अपॉन डो टीची टर्म फक्त स्क्वेअरमध्ये आहे म्हणजे त्याचा स्क्वेअर होणार तिथं. तर अशा पद्धतीनं आपण त्या व्हॅल्यू आता खाली अरेंज करणार आहे. तर कसं करणार आहे बघा इथं ही सी पी मायनस सी व्हीची ही व्हॅल्यू दिसते. ह्याच्यामध्ये सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू टीनं मल्टिप्लाय करणार आहे आणि ही व्हॅल्यू तिथं येणार डो व्ही अपॉन ह्याची व्हॅल्यू कंप्लीट तिथे येणार त्याचा स्क्वेअर होणार. आणि
ही जी व्हॅल्यू आहे ती तिथं मल्टिप्लिकेशनला येणार या खालच्या इक्वेशनमध्ये. आता ही व्हॅल्यू मिळाल्यावर काय केलेलं आहे बघा, तर सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. फक्त या ज्या आरच्या व्हॅल्यू आहे तिथं दिसतात, आर स्क्वेअर होणार आणि टी, आर स्क्वेअर टी आपण व्ही मायनस बीचा एक ब्रॅकेट दिसतो आहे आणि व्ही मायनस बीचा एक ब्रॅकेट दिसतो आहे, म्हणजे ऑब्व्हियसली तिचा स्क्वेअर होणार, व्ही मायनस बी स्क्वेअर. ही टर्म कळाली, आर स्क्वेअर टी अपॉन व्ही मायनस बी स्क्वेअर. आणि डिवाईडला काय राहणार, तर आर टी ही जी व्हॅल्यू दिसते आर टी व्ही मायनस बी स्क्वेअर ही कॉमन काढलेली आहे याच्यामधून. तर कॉमन काढल्यानंतर आतमध्ये काय राहणार, तर 1 मायनस आपल्याला आतल्या टर्मला मल्टिप्लिकेशन करायला लागणार कशानं, तर व्ही मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय आर टीनं. इथं जे टर्मनं मल्टिप्लाय केलेलं आहे ती व्ही मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय आर टी. आणि व्ही क्यूब 2a अपॉन व्ही क्यूब इथली टर्म आहेच, ती फक्त तिथं घेतलेली आहे. तर आर टी अपॉन व्ही मायनस बी स्क्वेअर जेव्हा आपण कॉमन काढणार तर अशा प्रकारची टर्म आपल्याला मिळणार आहे. इथं तुम्हाला दिसेल, ही तुम्ही एकदा सॉल्व करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर अपॉन, आता इथं काय केलेलं आहे, सी पी मायनस सी व्ही आर स्क्वेअर टी अपॉन व्ही मायनस बी स्क्वेअर असं न्यूमरेटरला आहे आणि खाली डिनॉमिनेटरला काय आहे, तर आर टी व्ही मायनस बी स्क्वेअर. आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला पण आर टी व्ही मायनस बी स्क्वेअर म्हणजे ह्या टर्मनं ही जी टर्म दिसते त्यांना मल्टिप्लिकेशन करूया, म्हणजे काय होणार, ही टर्म कॅन्सल आउट होणार आणि वरच्यामध्ये फक्त काय राहणार, तर आर स्क्वेअर आहे आणि इथं आर आहे, फक्त आर एक शिल्लक राहणार इंटू आर टी अपॉन व्ही मायनस बी स्क्वेअर असं आहे. त्याच्यामुळं आर टी अपॉन व्ही मायनस बी स्क्वेअर कॅन्सल होणार, फक्त एक आर शिल्लक राहणार न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरमधून ही टर्म कॅन्सल आउट होणार, म्हणजे फक्त राहणार कोणती टर्म, तर आर एक शिल्लक राहणार आणि डिवायडेड बाय ही टर्म. त्यामुळे इक्वेशन इथं कसं झालं आहे, ह्या इक्वेशनमध्ये आर शिल्लक राहिलेलं आहे आणि 1 मायनस 2a अपॉन व्ही क्यूब व्ही मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय आर टी हे तुमचं नेक्स्ट इक्वेशन आलं. तर नेक्स्ट टर्ममध्ये काय केलं आहे बघा, व्ही मायनस बी, इथं जे व्ही मायनस बी स्क्वेअर आहे त्यामधला बी आहे तो सगळ्यात व्हीपेक्षा खूप खूप लहान असेल, बी इज लेस दॅन व्ही असेल, तर आपण निग्लेक्ट केला तरी चालतो तो बी. त्याच्यामुळं व्ही मायनस बीच्या ऐवजी आपण व्ही पुट करू शकतो आहे, कॅपिटल व्ही. त्याच्यामुळे हे इथं काय येणार, व्ही मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे तिथं व्ही स्क्वेअर ओढणी येणार. मग हे इक्वेशन कसं होणार, सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू बाकी सगळ्या टर्म आहेत तशा राहणार, फक्त आर अपॉन 1 मायनस 2a अपॉन व्ही क्यूब आणि या व्ही मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या ऐवजी व्ही स्क्वेअर अपॉन आर टी. आता नेक्स्ट इक्वेशनमध्ये काय केलेलं आहे, तर व्ही स्क्वेअर आणि व्ही क्यूब, व्ही स्क्वेअरला डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरमध्ये असल्यामुळं व्ही स्क्वेअर आणि यातला व्ही स्क्वेअर कॅन्सल होणार आणि फक्त एक व्ही शिल्लक राहणार. मग ते इक्वेशन इथं लिहिलेलं आहे, आर अपॉन 1 मायनस 2a अपॉन व्ही आर टी. आता ही जी टर्म दिसती आहे 1 मायनस 2a अपॉन व्ही आर टी ही डिनॉमिनेटरला आहे. ह्याचाच अर्थ काय, तर 1 अपॉन 1 मायनस 2a अपॉन व्ही आर टी म्हणजेच 1 मायनस 2a अपॉन व्ही आर टी ब्रॅकेट रेज टू -1 अशी व्हॅल्यू येणार. मग तीच फक्त खालच्या टर्ममध्ये इथं लिहिलेली आहे, आर मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तसं ठेवलं आहे, आर जे आहे ही टर्म जी आहे ती आहे तशी ठेवली आहे इथं आणि ही जी खालची टर्म दिसते आहे ती 1 मायनस 2a अपॉन व्ही आर टी रेज टू -1 अशी इथं पुट केलेली आहे. आता त्याच्यानंतर पुढचं इक्वेशन काय, एक्सपांडिंग युजिंग बायनॉमियल थेरम वी गेट. बायनॉमियल थेरम जे दिसतोय, बायनॉमियल थेरममुळे काय होणार,
रेज टू -1 असं असेल, मॅथ्समधला हा बायनॉमियल थेरम आहे, त्याच्यामुळे ही टर्म कशी होणार, तर 1 मायनस आतमधल्या ज्या टर्म आहेत त्या प्लस होणार, त्यामुळं 1 + 2a/RTV असं लिहिलेलं आहे. मग CP - CV इक्वेशन काय झालं, CP - CV इज इक्वल टू R इन ब्रॅकेट 1 + 2a/RTV. दिस इज द एक्सप्रेशन फॉर CP - CV फॉर रिअल गॅसेस. आयडियल गॅसचं इक्वेशन काय होतं, तर CP - CV इज इक्वल टू R, फक्त R होता. पण रिअल गॅसमध्ये अनेक फॅक्टर अफेक्ट करत असतात, त्यामुळं त्याच्यामध्ये बाकीच्या टर्म्स पण ॲड होतात. टेम्परेचर असू देत, व्हॉल्यूम असू देत, किंवा दुसरा कोणता कॉन्स्टंट असू देत. त्याच्यामुळं रिअल गॅसचं इक्वेशन कसं झालं, तर CP - CV इज इक्वल टू R इन ब्रॅकेट 1 + 2a/RTV. ओके, दिस इज द इक्वेशन फॉर रिअल गॅस. नेक्स्ट पार्ट आहे एक्सप्रेशन फॉर CP - CV, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.